नमस्कार, जय गिरनारी। आज आपण चाललो आहोत मालवण आणि कुडाळच्या मध्ये असलेल्या कासारटाका येथे। कासारटाका हे एक जागृत देवस्थान आहे। तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला या स्थानाबद्दल त्यामागची आख्यायिका सुद्धा ऐकायला मिळेल। चला तर मग पाहूयात कासारटाका। मालवण शहरापासून सुमारे 11 किलोमीटर व कुडाळ ते कासारटाका हे अंतर 15 किलोमीटर आहे। मालवण किंवा कुडाळवरून एसटी महामंडळाच्या बसने येथे येऊ शकता किंवा रिक्षाने देखील येऊ शकता। कासारटाका या देवस्थानाला महाराष्ट्रातून खूप लोक येतात। कासारटाका देवस्थान भक्तांच्या नवसाला पावणारे आहे। श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते। येथे असलेली हिरवीगार वनराई, तसेच खळखळत वाहणारे पाणी आणि येथील ओहळावर वसलेले एक घुमटी वजा मंदिर म्हणजे कासारटाका। आषाढ महिन्यात येथे रविवार, बुधवार व शुक्रवार या 3 दिवसात भाविकांची जत्राच भरलेली दिसून येते। येथे काही वर्षापूर्वी ग्रामस्थांनी जेवण शिजवण्यासाठी ओहळाच्या काठावर एक छोटीशी इमारत बांधली आहे, पण ही इमारत अपुरी पडत असल्याने भाविक येथील जंगलातच जागेची साफसफाई करून अन्न शिजवतात। येथील भ्रमंती एक वेगळा आनंद देणारा असतो। कासारटाका ते धामापूर हा भाग केवळ वनभोजन व धार्मिक पर्यटनासाठी आजवर प्रसिद्ध होता। मात्र या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आढळून आला आहे। अनेक दुर्मिळ प्रजातीमधील पशुपक्षी येथे आहेत। हा निसर्गाने नटलेला हिरवागार परिसर आहे। या देवस्थानाबद्दल बऱ्याचशा दंतकथा प्रचलित आहेत, पण आपण या देवस्थानाबद्दल थोडक्यात माहिती येथील पुजारी कदम काका यांच्याकडून जाणून घेऊयात। काका आपलं नाव काय? सत्यन राजाराम कदम। काका या मंदिराची थोडी माहिती द्या माका थोडक्यात। तेव्हा हे कसं का असे रोड बेड नाही होते ना, तेव्हा जंगलातून असं कासार बांगडे भरायला जात होता। आणि जेव्हा तिकडे टाका आहे मोठा, तिथे असे पिशागत कशी आपली लेडीज तशी लेडीज झाली आणि ह्याला कासाराला बांगड्या सारल्या आणि कासाराला तो सर्प झाला आणि तो सर्प त्याला दवश केला, म्हणून तो कासारटाका बैरागी महापुरुष असे नाव दिले। म्हणून देव लोकांना पावतो। खूप लोकांची कामं होतात, काय झाली असते नवस केल्यावर मुलांचे बिलांचे काय घर कुटुंब म्हणजे नोकरी विक्री हे सगळे मिळत ते देव करतो। मग ते नवस करून मग ते पूर्ण फेडायला लागतं। 3 वर्षाच्या आत फेडायचे लागतात, नाहीतर कसा काहीतरी त्रास व्हायला लागला काय मग लोकांना धावतात ना, लोकांना लक्षात राहत नाही। आणि याचा उत्सव हे कधी असतं इथे? हे बुधवार, शुक्रवार, रविवार। आता दसऱ्याच्या 3ऱ्या दिवसापासून ना कोंबे बिंबे द्यायला सुरुवात करतात। कोंबे बकरे काय असेल ते। पण हे असे आता नवस असे ह्याच्या कधी फेडू शकतो। धन्यवाद। होय। कासारटाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की आपली इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला जेवणाचा नवस बोलतात। नवस फेडण्यासाठी भाविकांना येथे जेवण बनवावे लागते। कासारटाक्याच्या डोंगरात पुरुष मंडळीच ओहळाच्या पाण्यात अन्न शिजवतात। येथे शिजवलेल्या अन्नाची चव न्यारीच असते। येथे शिजवलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते। या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा, पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शवितात। कासारटाक्याच्या ओहळात जेवणापूर्वी मनसोक्त डुंबणे ही येथे येणाऱ्या भाविकांची नित्याचीच बाब बनली आहे। रोजच्या ताणतणावाच्या जीवनापासून अलिप्त राहणारे, वृक्ष जीवन विसरायला लावणारे असे हे ठिकाण आहे। मालवण तालुक्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून दरवर्षी हजारो भाविक कासारटाक्याला मटणाचा नैवेद्य दाखवण्यासाठी येथे येतात। तुम्हीही कधीतरी या ठिकाणाला नक्की भेट द्या।
आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.